अनुभव होता म्हणायला आपण हरकत नाही. मगाशी तुम्ही एक उल्लेख केला तो म्हणजे त्रिवेणीचा. ही जी नौका हां, ज्यातून पूर्ण प्रवास झाला, बरोबर. भारतामध्येच पूर्णपणे विकसित झालेली ही नौका आहे. त्याची निवड यासाठी करण्यात आली. या नौकेची वैशिष्ट्य कोणती आणि आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीनं तिचं महत्त्व काय सांगाल तुम्ही? त्रिवेणी ही टोटली बनलेली आहे पॉंडिचेरीमध्ये. पॉंडिचेरीमध्ये एक छोटं शिपिंग यार्ड आहे अल्ट्रामरीनच्या बोट कंपनीचं. त्या शिपिंग यार्डमध्ये ही बनलेली आहे आणि इट इज मेड अप ऑफ सँडविच वूड. त्याच्यामध्ये दोन्ही साईडला फायबर ग्लास बनलेले आहे आणि एक अतिशय मजबूत अशी बोट बनलेली आहे. अतिशय बॉयंट अशी बोट आहे, म्हणजे त्याचा टिल्टिंग अँगल जो आहे तो 70 डिग्रीच्या जवळ आसपास आहे. त्याच्यामुळे कितीही खाली गेलं तरी ती वरती येते. त्याचं वैशिष्ट्य हे आहे बोटीचं. त्याच्यामुळे ओशन गोईंगसाठी अत्यंत व्यवस्थित त्याचा हल बनलेला आहे. नाव कम्युनिकेशन पार्ट आपण जर का बघितला तर ह्याच्यावरती सॅटेलाईट ब्रॉडबँड आहे, ह्याच्यावरती सॅटेलाईट फोन्स आहे, VHF माउंटेड आहे ह्याच्यावरती. तर मग कम्युनिकेशनसाठी अत्यंत सज्ज सज्ज अशी ही बोट आहे, की तुम्ही जर का जसं आता मी प्रूव्हच केलं म्हणा या गोष्टी, की आपण जेव्हा इंटरनॅशनल वॉटर्समध्ये जातो तेव्हा हे कम्युनिकेशन खूप जरुरी असतं, कारण एव्हरीबडी शुड नो की तुम्ही कुठे आहात जेव्हा तुम्ही कंट्रोलला जातात तेव्हा. सो दॅट इज हाऊ दे हॅड कम्युनिकेटेड विथ अस. ह्याच्या व्यतिरिक्त नॅव्हिगेशन इक्विपमेंट जे आज इंटरनॅशनली अप्रूव्ड आहे, हे सगळे नॅव्हिगेशन इक्विपमेंट त्याच्यावरती आहेत, प्रेझेंट आहेत त्या बोटीवरती. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी त्याच्यामध्ये सेफ्टी फीचर्स जे आहेत विथ रिस्पेक्ट टू जे आपले इमर्जन्सी ट्रान्सपॉन्डर्स असतात ते आहे त्याच्यावरती, सर्च अँड रेस्क्यू ट्रान्सपॉन्डर्स आहेत, पर्सनल लोकेटर बीकन्स आहेत, लाईफ जॅकेट्स जे आहेत ते स्पेशली इक्विप्ड आहेत त्या सगळ्या गोष्टींसाठी. हे सगळे गोष्टी त्या बोटीवरती सज्ज करून ठेवल्या. त्याच्यामुळे ही बोट वॉज सिलेक्टेड फॉर दिस पर्पज ओनली, कारण ही ओशन गोईंग आहे, सेफ्टी फीचरसाठी एकदम पूर्णपणे अप्रूव्ड आहे आणि नॅव्हिगेशन सिस्टम अँड कम्युनिकेशन सिस्टम आर लेटेस्ट. त्याच्यासाठी ही बोट निवड केली म्हणजे होती त्या बोटीची. सर्वार्थानं सुसज्ज आणि खूप उत्तम अशी